आघाडी सामुदायिक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। पुढील 2-3 जाहीरनामा आता प्रसिद्ध केला जाणार आहे। जाहीरनाम्यात युवकांसाठी रोजगार, सामाजिक न्याय आणि शेतकऱ्यांसाठी विशेष योजनांचा समावेश सुद्धा असेल। निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडी एकत्र असल्याचा संदेश देण्यासाठी जाहीरनामा असल्याचं सध्या समजत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इंडिया आघाडी सामुदायिक जाहीरनामा आता प्रसिद्ध करणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, इंडिया आघाडी आता सामुदायिक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे, कोणत्या घोषणांची शक्यता होईल? सगळ्यात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते वेगवेगळे जाहीरनामा प्रसिद्ध करताना पाहायला मिळाले। लालू प्रसाद यादव यांचा पक्ष, त्याचबरोबर अखिलेश यादव यांच्या पक्षाने देखील, त्याचबरोबर जर पाहिलं तर काँग्रेसने देखील त्यांचा मोठा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। मात्र यामुळं इंडिया आघाडीचे वेगवेगळे पक्षांमध्ये एकी नसल्याची भावना दिसताना पाहायला मिळते। त्यामुळे इंडिया आघाडीतील काही नेत्यांचं म्हणणं आहे की सामुदायिक जाहीरनामा तयार केला जावा आणि हा जाहीरनामा तयार आहे। आता सर्व पक्षांची सहमती झाल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तो जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। या जाहीरनाम्याच्या महत्त्वाच्या जर बाबी पाहिल्या तर देशामध्ये असलेली बेरोजगारी, सामाजिक न्यायाबद्दलची जी लोकांची भावना आणि शेतकऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही अशी शेतकऱ्यांची भावना आहे, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असे इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्याचं स्वरूप असणार आहे। आणि त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी समाविष्ट केल्या जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोडक्यात हा इंडिया आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून याच्याकडे पाहता येईल। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।